तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच शेतीपूरक व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने सातपुडा 2026 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन जळगाव जामोद येथे करण्यात आले आहे। हे भव्य कृषी प्रदर्शन 20, 21 आणि 22 जानेवारी 2026 या 3 दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। या राज्यस्तरीय प्रदर्शनीमध्ये विविध पिकांच्या विविध वाणांची सुमारे 6 एकरवर लाईव्ह पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे। कृषी प्रदर्शनीमध्ये राज्यभरातील नामांकित कृषी कंपन्या, शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार असून आधुनिक शेती अवजारे, ट्रॅक्टर व यंत्रसामग्री, सुधारित वाणांची बियाणे, रासायनिक व सेंद्रिय खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक व तुषार सिंचन प्रणाली, जैविक शेती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत। या प्रदर्शनामध्ये फळे व भाजीपाला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या शेतकऱ्यांना आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहे। राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सातपुडा 2026 या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सातपुडा शिक्षण संस्थेद्वारा संचालित कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स अँड ज्युनियर कॉलेज प्राचार्य संतोष बकाल यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। नमस्कार शेतकरी बंधूंनो, येत्या 20 जानेवारीला सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री कृष्णरावजी इंगळे सर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव तालुक्यामध्ये भव्य असे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कृषी प्रदर्शनीमध्ये दिनांक 20 जानेवारी, 21 जानेवारी व 22 जानेवारी या 3 दिवसीय कृषी प्रदर्शनीमध्ये लाईव्ह पिकांचे डेमॉन्स्ट्रेशन तसेच शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणारे विविध प्रकारचे कृषी अवजारे, माहिती व तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता व शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं मार्गदर्शन सदर कृषी प्रदर्शनीमध्ये या 3 दिवसीय प्रदर्शनीच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव तालुक्यातील, संग्रामपूर तालुक्यातील तसेच शेगाव, नांदुरा तालुक्यातील शेतकरी बंधू आणि भगिनींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। नमस्कार। बस।